मित्रांनो ही निशाण गाठी आहे, आता सजवण्याचं काम करतायत. नमस्कार मित्रांनो, देवाचे गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण आलो देवगड तालुक्यात दाभोळे गाव येते आणि इथे जी गावहोळी असते मित्रांनो ती थोडी युनिक असते. आणि आजचा हा व्हिडिओ आहे तो होळीच्या संदर्भात आहे. आणि शिगमा काय असतो, कोकणातला मोठा सण आहे मित्रांनो. आणि हा सण आपण आता आपल्या चॅनलवर तुम्ही बघणार आहात. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर भेटूया डायरेक्ट होळीकडे. आणि काय काय प्रथा यांची आणि काय काय परंपरा आहे ते बघू. आणि किती वर्षाची परंपरा आहे ते तुम्हाला सांगू. चला तर जाऊ. सूरज याचं पण चॅनल आहे मित्रांनो. नाव काय चॅनलचं? इमर्स होईल. आणि इंस्टाग्राम पण पेज आहे, बरेचसे फॅन फॉलोअर्स आहे त्याचे, नक्की विजिट करा. आणि माझ्यावर दाभोळे गावमध्ये आलं आहे. खूप मजा येते शिमग्याचं शूट म्हणजे शूट पण करतो आणि बघायला पण. आम्ही त्यात शिमग्याचं शूट करतो, शिमग्याचं शूट करायला पण मजा येते आणि बघायला पण हो. होळी आम्हाला बघायला मिळते. हां नक्की लाईक करा.
काम चालू आहे. तर मित्रांनो आपलं एक यूट्यूब फॅमिलीमधलं एक महादेव गाडी वगैरे चॅनलचं नाव काय? महादेव गाडी सेम नाव आहे. नक्की यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपल्याला दाभोळे गावमध्ये भेटले आहेत आणि यांची सासरवड आहे. अचानक भेट झाली. धन्यवाद. चला तर मित्रांनो वर आता गेले ते रशी वगैरे बांधलेली होती ती सोडण्यात काम चालू आहे. आणि काही क्षणातच मित्रांनो होळी उभी होईल. एकत्र मिळून काम करत आहे. तर मित्रांनो फायनली होळी उभी झाली आहे दाभोळे गावची. आता होळ देवतेची पूजा होईल. त्यानंतर इथे या ठिकाणी मी खांब काटे आणले जाते जे तरंगोरे आपण मानतो ते. तर मित्रांनो आता होळी पेटवण्यात येते. उभी झालेली आहे. सामान तरी घेऊन यायचं आता खाली असते माझ्या. पहिल्या मित्रांनो पीठ लावण्यात आला. आता रख्खा लावण्यात थोड्याच वेळ मित्रांनो चालू आहे. होळी देवतेची आता पूजा होईल. स्वच्छ धुवून घेत आहे. पहिली आता होळी पेटवली होती. आता स्वच्छ धुवून त्याच्यानंतर पूजा केली जाईल. तर मित्रांनो आपण आता श्रीदेव गांगेश्वर पावणे भावी मंदिरामध्ये आलो आहोत. चला तर आता पण आज जाऊया. देव होळी ती गाव होळी. मित्रांनो ही देव होळी आहे. तर मग असे दाखवलं तुम्हाला कशा प्रकारे उभी करण्यात आली. आणि गाव होळी पण बघा तुम्ही. चला तर आपण आतमध्ये जाऊ.
मित्रांनो आता हे खामकाटे आहेत ते आता घेऊन आता ती मांडावर जाणार. ते तिथे होळीस आता गाव होळी आहे ना तिथे मित्रांनो जाणार आहे. आणि मी व्हिडिओ पण बघा लास्टपर्यंत. मित्रांनो आता कामकडे बाहेर आले. आता इथून डायरेक्ट मला गावळी येते ते घेऊन जाणार. आज जो काय सालावार प्रमाण वार्षिकातील रिवादाप्रमाण काय चूकभूल झाली असा त्याची समज घेऊ पुढील वार्षिक जा काय होणारा आता पूर्ण करून घेण्यात आणि रात्री तरुण गावघर सांभाळण्यात तू आज उभो असतो आणि उभो राहून काही पुस्तका करून डोकी असतो. हा यावेळी एक जा काय तू आता बोललंस हो या सगळ्या बरोबर आहे. त्याच्यात मी चूक काय म्हणत नाही, हो परंतु जी राठी ज्या तत्व सत्वान खऱ्या बऱ्यान पुरवणे जलव होई आणि गावघरात नांदव आणि वार्षिक पूर्ण करून घेऊ आपली ओळख गावघरात पटूक होई. बरोबर की नाही? पुढे म्हणते तो आकार आज मी पुरवणी सामील करून गेलेलं आहे. फक्त एका आज सांगना करूच तू मालकीच्या आकारात, कारण त्याची ह्या वार्षिकात सगळ्यात मोठी जबाबदारी सगळ्यात समजलं आणि त्याप्रमाणे एका
चव्हाट्याच्या मांडावर इलेली असा आणि अंधली असा काय म्हणते ह्यावेळी चव्हाट्याच्या मांडाचा राठी मर्यादिता 12च्या मांडाचा गणित सामील आणि ह्यावेळी काय हा आज 12/5चा वसा दासाचा राठी मर्यादिता त्याच्याकडे हा ना काय घाबरलं पाया दाभोळ्यातली गावहोळी आणि देवहोळी हे बघितले. आजचा व्हिडिओ कसा झाला तो नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिमगोत्सवाचे असेच नवीन नवीन पार्ट येत राहतील. तुला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.